सांगली जिले से रिश्तों को शर्मसार कर देने वाला एक सनसनीखेज वारदात सामने आया। यहां संपत्ति विवाद में एक दामाद ने अपनी बुजुर्ग सास की हत्या कर दी। घटना को छिपाने के लिए आरोपी ने लूटपाट और हमले की झूठी कहानी रच डाली। मामला आटपाड़ी तालुका के शेटफड़े गांव का है। पुलिस के मुताबिक बुजुर्ग महिला मालन जाधव पर पहले हमला किया गया और फिर उन पर पेट्रोल डालकर जलाने की कोशिश की गई ताकि मामला लूटपाट के दौरान हुए हमले जैसा लगे। गंभीर रूप से घायल महिला का इलाज चल रहा था। इसी दौरान उन्होंने अपने बेटे को पूरी घटना की जानकारी दी, लेकिन अधिकारी बयान दर्ज होने से पहले ही उनकी जान चली गई। पुलिस ने तकनीकी साक्ष्य और अन्य सुरागों के आधार पर मामले की गहन जांच शुरू कर दी है। जांच में सामने आया कि कथित लूटपाट की कहानी पूरी तरह झूठी थी और हत्या के पीछे संपत्ति विवाद था। पुलिस ने इस मामले में महिला के नात जवाई राजेश गायकवाड़ को गिरफ्तार किया है। फिलहाल पुलिस पूरे मामले की आगे की जांच कर रही है और हत्या के पीछे की सभी परिस्थितियों की पड़ताल जारी है। आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता। अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला। दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेला हा महिलेचा नातेवाईकच आहे। त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आरोपी काही वाढतील याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल।